नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। ओबीसींचं आरक्षण संपलंय, राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले। मराठा उपसमितीची काल मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। शिंदे समितीने कामकाज सुरू केल्यापासून राज्यामध्ये 48 लाख कुणबी नोंदी आढळलेत। त्याद्वारे शिंदे समितीला हरवलेल्या 48 लाख कुणबी नोंदी प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेत, अशी माहिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। गेल्या 6 महिन्यांमध्ये संभाजीनगरमध्ये 49,000 प्रमाणपत्र, बीड जिल्ह्यामध्ये 34,000 पेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्र वितरित झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। यावरून आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त केलाय। ते म्हणाले, ओबीसीचं आरक्षण संपलंय आणि शासन त्याला खतपाणी घालतंय। राधाकृष्ण विखे पाटील सारख्या मुजोर मंत्र्यानं ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी पुढाकार घेतलाय, असं म्हणत हल्लाबोल केलाय। या विखे पाटील समिती म्हणजेच मंत्री महोदय विखे पाटील आणि जरांगेच्या सेटलमेंट जी झालेली आहे, ही सेटलमेंट माननीय मुख्यमंत्री महोदयांना मान्य आहे का, हा सवाल ओबीसी बांधवांकडून मुख्यमंत्री महोदयांना आहे। असं म्हणण्याचं कारण असं की विखे पाटील किंवा काल जी उपसमितीने माहिती दिली की निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदेच्या समितीच्या स्थापनेपासून 48 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं त्यांनी जाहीर केलंय आणि 12 लाख प्रमाणपत्र वाटल्याचं जाहीर केलं गेलंय। आणि जर असं झालं असेल तर मग जरांगे पाटील आणि विखे पाटील यांच्यामध्ये नक्की काय सेटलमेंट झाली? ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा अजेंडा या दोघांकडे दिला आहे का? आणि निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे मराठा समाजाच्या ओबीसीकरणाचा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदेंना अमान्य आहे का? सर्वोच्च न्यायालयापेक्षा संदीप शिंदे समिती मोठी झाली का? अशा अनेक प्रश्न आहेत। आणि मला वाटतंय या महाराष्ट्रातल्या शासनानं ओबीसीचं पूर्णतः आरक्षण संपवलेलं आहे। गेली 2-3 वर्ष झाली या महाराष्ट्रामध्ये आतडं तुटोस्तर बोलून सांगतोय की ओबीसीनो तुमचं आरक्षण संपलंय, ओबीसीनो तुमचं आरक्षण संपलंय। त्याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं, एमपीएससीची यादी लागते, त्याचं उदाहरण तर आहेच। शिक्षणाच्या एंट्री पॉइंटला जी परिस्थिती आहे त्याच्यावरती एखादी प्रेस होऊ शकते। पंचायत राजच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, तिथलं तुमचं आरक्षण टोटली संपलेलं आहे। पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पूर्णतः ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे। नव कुणबी बनलेले आहे, म्हणजे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जे कुणबी सर्टिफिकेट काढून या जागा ढापलेल्या आहेत। मग एका बाजूला ओबीसी आमचा डीएनए म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यामधल्या शिंदे असतील किंवा पवार असतील, या सगळ्यांनी मिळून ओबीसीचं आरक्षण आज रोजी महाराष्ट्रातलं संपवलेलं आहे। हे आम्ही गेली 2 वर्ष झालं सांगतोय आणि आजही तेच तुम्हाला सांगतो।